सुरुवात देतो, कारण की आज फार मोठा चर्चेचा विषय आहे. आपण याच्यामध्ये किती लोक कधी ग्रामसभेला येत नसतील, परंतु आज एक शब्दावर आहे, कारण की आपल्या धर्माचा आणि आस्थेचा विषय आहे. आपल्या या कोंडेरी गावामध्ये 2 महिन्यापासून इथे मदरसा म्हणजे जी मुस्लिम लोकांची जी धर्माचा प्रसार करणारी जी शाळा असते ती 2 ते 3 महिन्यापासून किंवा 1 वर्षापासून सुरू आहे. तर मागील काही रमजानच्या वेळेस तिथे भोंगे लावून बांग वगैरे द्यायचे, तर आपल्या काही गावातल्या तरुणांना लावून त्यांना सांगायला सांगितलं की बाबा हे बंद करा. त्यांनी सांगितलं आमचा उपवास आहे, थोड्या दिवसात बंद करा. त्यांनी बंद केलं, पण त्यांनी बंद केल्यानंतर ती मदरसा चालू ठेवली. आता मागे काहीतरी आम्ही चौकशी केली तर इथनं मांड्यातून काही मुस्लिम पोरं, लहान लहान पोरं रिक्षाने त्या मदरसामध्ये शिकायला येतात. बाहेरची कुठले आहेत बनिलीचे आहेत ती देखील येतात, आणि तिथे शिकवणारा आहे तो बनिलीचा, आणि तो जो मुलगा आहे तो त्यांच्या धर्माचा प्रसार करणारा एवढा म्हणजे संघटक आहे. त्याला तुम्ही गोली जरी घातली ना तरी तो मागे हटणार नाही, एवढी त्यांची शिकवण आहे. या लोकांची शिकवण असते. तर आपण त्यांचे फोटो काढले, तुमच्याकडे आले तरी मदरसा कशा पद्धतीने चालू आहे याचे फोटो आहेत, ते तुमच्याला येथील सही करायला. त्याच्यानंतर त्यांनी गुगल मॅपवर जिथे आपल्याला आपल्या गावाचा नकाशा भेटतो किंवा काय, तर आपल्या गावाच्या नकाशामध्ये आपल्या रामाचा कधी कोणी आपल्या मंदिराचा उल्लेख नव्हता आपण कधी केला की आमच्या गावात इथे राम मंदिर आहे. पण त्या लोकांनी इथे सुन्नी मस्जिद कोंडेरी असा गुगल मॅपवर लिहिलाय. म्हणजे आता जर तुम्ही मोबाईलवर गुगलवर बघितलं कोंडेरी गावामध्ये, तर कोंडेरी गावामध्ये तुम्हाला मस्जिद आहे असं दिसेल. अशी गोष्ट आहे. जर आज आपण या गोष्टीला विरोध नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावातून मुस्लिमांचे लोंढे जसा बनेले आपण बघतो तसा होईल. सकाळी आपल्या गावात भजनाचा कीर्तनाचा आवाज येतो तो बंद होईल आणि बांगेचा आवाज येईल. म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आपण एकमेकांचे दुश्मन आहोत, विरोधक असो, या गोष्टी बाजूला सारा आणि धर्माचे रक्षक म्हणून आपण एकत्रित काम करा. आज ही गरज आहे. आज हा मुद्दा, काल जे फोटो आम्ही व्हायरल केले, व्हायरल झाले, करण्याचा उद्देश नव्हता, परंतु आज ठाणे